नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहनपर भत्ता मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे। नुकतीच प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये सुधारणांबाबत मंत्रालयामध्ये एक बैठक पार पडली। या बैठकीमध्ये मंत्री आदिती तटकरे यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे। भत्त्यासाठी सेविका आणि मदतनीस यांच्या एकत्रित कामाच्या निकषानुसार अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहनपर भत्ता दिला जाणार आहे। बालकांच्या कुपोषणाचं प्रमाण कमी करून पूर्वशालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणं हा यामागचा हेतू आहे। अंगणवाडी केंद्राने 10 पैकी 7 निकष पूर्ण केल्यास 1400 रुपये, 8 निकष पूर्ण केल्यास 1600 रुपये, तर 9 निकष पूर्ण केल्यास 1800 रुपये आणि 10 निकष पूर्ण केल्यास 2000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे। याप्रमाणे दर महिन्याला प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे। तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सेवानिवृत्तीनंतर किंवा मृत्यू झाल्यास कुटुंबियांना ग्रॅज्युइटी म्हणजेच एक रकमी आर्थिक सहाय्य देण्यासंदर्भातचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश मंत्री तटकरे यांनी दिलेले आहेत। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता अंगणवाडी सेविकांकडनं याला जोरदार विरोध होत आहे। अंगणवाडी सेविकांचं म्हणणं आहे की सर्वांना सरसकट भत्ता देण्यात यावा, परंतु सरकार आता यावरती विचार काय करणार आणि कशा पद्धतीने निर्णय घेणार हे मात्र पाहणं फार गरजेचं ठरणार आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।